नाही होऊ शकत, मी नाही या गोष्टी करू शकत, नाही मी त्या गोष्टी करू शकत, हे विसरून जातो की आपली आयडेंटिटी येशू ख्रिस्तामध्ये काय आहे. हालेलुया. काय आपली आयडेंटिटी? काय आपली आयडेंटिटी? तुम्हाला माहिती आहे, आपण येशूचे लेकर आहोत. कोणाचे लेकर आहोत? कोणाचे लेकर आहोत? कोणाचे लेकर आहोत? कोणाचे लेकर आहोत? कोणाचे? 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 तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या आई वडिलांची लेकर असतो. कशाच्या द्वारे ओळखले जातो आपण आई वडिलांची लेकर आहे? कारण आपण त्यांच्यासारखे दिसतो, त्यांच्यासारखे गुण आपल्यामध्ये असतात. आपले नाक, आपले डोळे, आपल्या चेहऱ्याची कुठल्या प्रकारची जी काही ठेव, सगळं कोणावर डिपेंड असतं? आपल्या आई वडिलांवर. कोणावर डिपेंड असतं? आणि त्याच्यावरून आपण समजलं जातो की हे काय आहेत, यांचे लेकर आहे किंवा ते त्यांचे लेकर आहे. पण तुम्हाला माहित आहे की ही पण गोष्ट इम्पॉर्टंट राहते की आपल्या ब्लड ग्रुप वरून, आपल्या ब्लड ग्रुप मध्ये असलेल्या डीएनए वरून पण ठरवलं जातं की आपले आई वडील कोण आहेत किंवा आपण कोणाचे लेकर आहे. तर तुम्हाला माहितीये, येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतला, म्हणजे त्याने आपला डीएनए सुद्धा चेंज करून टाकलेला आहे. हालेलुया. 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 आपला जो डीएनए होता अगोदर आपल्या आई वडिलांचा, तो डीएनए आता येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलेला आहे. कशाने विकत घेतलंय? आणि आपला डीएनए सुद्धा बदलून टाकलेला आहे. हालेलुया. काय बदलून टाकलाय? काय बदलून टाकलाय? काय बदलून टाकलाय? आता तुम्ही जे तुमच्या जगामधले जे आई वडील तुम्हाला दिसताय त्यांचे तर तुम्ही लेकर आहात, पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही स्वर्गीय परमेश्वराचे लेकर आहात. हालेलुया. हालेलुया. कधी येशूचं बायबल जर तुम्ही चांगलं एकदम लक्ष देऊन वाचलं असेल किंवा पवित्र शास्त्र जर योग्य रीते तुम्ही जर प्रत्येक एक वर्ड्स वाचला असेल ना, तर तुम्हाला कळणार आहे येशूने कधीच कुठल्या गोष्टीचा विचार किंवा चिंता किंवा काळजी करत नाही बसला. हालेलुया. कधी झालं का असं? झालं का? त्याच्या सोबतचे लोक होते ते सुद्धा कधी चिंता किंवा काळजी करत नव्हते. काय करत नव्हते? ते विचार करायचे, ते पण मनुष्याच्या बुद्धीने विचार करायचे. आता काय, येशू बोलला जा, आज आपल्याला या सगळ्या लोकांना काय करायचंय? भाकरी खाऊ घालायचंय, यांना सगळ्यांना आपल्याला जीव घालायचंय. लगेच फिलिपाला विचारलं आता किती भाकरी लागतील आपल्याला यांना सगळ्यांना जीव घालायला. लगेच फिलिप तिकडे कॅल्क्युलेशन करायला लागला. त्याला काय कळालं की आपल्याकडे एवढ्या भाकरी नाहीयेत. तो परमेश्वराकडे, येशूकडे येऊन काय म्हणतोय? प्रभू आपल्याला एवढ्या लोकांना पुरतील एवढे आपल्याकडे काय नाहीये? काय नाहीये? हालेलुया. नेहमी माणूस आपल्या बुद्धीने विचार करत असतो, नेहमी आपल्या अकाउंटंटकडे, आपल्या फायनान्सकडे, आपल्या पैशाकडे, आपल्या बचतकडे, आपल्या ठेवकडे बघत असतो. पण हे विसरून जातो की आपण कोणाचे लेकर आहे, आपण कोणासोबत चालत आहे, आपण कोणासोबत बसत आहे, आपण कोणासोबत बोलत आहे, आपला बाप कोण आहे, आपण कोणाच्या द्वारे आपला नवीन जन्म झालाय, हे सगळं आपण काय होऊन जातो. आणि विसरणं योग्य आहे का? नेहमी आपल्या माइंडला, आपल्या बुद्धीला, आपल्या पूर्ण सगळ्या गोष्टीला नेहमी सांगत राहायचंय. बायबल कशासाठी वाचा म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे? याच गोष्टीसाठी. कशासाठी? की त्याच्यामध्ये जे झालेल्या सगळ्या गोष्टी येशूने केलेल्या आहेत त्या कधीच फॉल्स नाहीये, कधीच व्यर्थ नाहीये, तर त्या खऱ्या आहेत. हालेलुया. काय केलं येशूने? सांगितलं की यांना जीव घालायचंय. मग ते त्याचे जे शिष्य होते त्याच्यातल्या एका लहान मुलाला घेऊन आले. काय बोलले? याच्याकडे 5 भाकरी आणि 2 काय आहेत. येशूने त्याला वरती केलं आणि त्याच्यावर काय मागितलं फक्त, आणि ते काय झालं? मल्टिप्लाइड. ते काय झालं? बहुगुणित झालं, आशीर्वादित झालं. कारण जी गोष्ट येशूच्या हातामध्ये पडलेली आहे ती गोष्ट कधीच साधारण राहू शकणार नाही. हालेलुया. ती गोष्ट कधीच काय राहू शकणार नाही. मग तुम्ही साधारण राहणार आहे का? तुम्ही साधारण राहणार आहे का? तुम्ही साधारण राहणार आहे का? कारण तुमची सगळे येशूच्या हातामध्ये पडलेले आहेत. हालेलुया. 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 चिंता करायची गरज आहे का? काळजी करायची गरज आहे का? त्यांनी त्या टायमाला 5,000 लोकांना जेव घातलं. ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचं मासे आणि भाकरी खाऊ घातल्या. आणि फक्त मासे आणि भाकरीने खाऊ घातल्या, ते पूर्ण खाऊ घातल्यानंतर सुद्धा उरलं. त्याच्या सुद्धा 12 टोपल्या त्यांनी काय केल्या? भरून तशाच ठेवल्या. हालेलुया. हालेलुया. असा आपला पुरवठा करणारा परमेश्वर काय करणार आहे? काय करणार आहे? काय करणार आहे? काय करणार आहे? मला सहाय्य कुठून प्राप्त होईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यापासून आपल्याला सहाय्य प्राप्त होतं.
हालेलुया. कोण आहे आपल्याला सप्लाय, आपला सप्लाय कुठून आहे हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सप्लाय कुठून येते? कुठून येते? कुठून येते? कुठून येते? मोठ्याने म्हणा, कुठून येते? कुठून येते आपल्याला सप्लाय? आपल्या कुठल्याच गोष्टीवर आपण डिपेंड नाही. आपल्याला जो सप्लाय आहे, जो आपल्याला पुरवठा आहे, जो आपल्याला सहाय्य करणार आहे, जो आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, जो आपला काळजी वाहणार आहे, तो कोण आहे तुम्हाला माहिती आहे? या सगळ्या सृष्टीचा निर्माण करता, त्याचं नाव काय आहे? प्रभू येशू. काय नाव आहे? काय नाव आहे? येशू. या शब्दाचा अर्थ माहिती आहे काय? येशू म्हणजे काय माहिती आहे? काय माहिती आहे? येशू म्हणजे काय माहिती आहे? येशू म्हणजे तारणार. येशू शब्दाचा अर्थ काय आहे? काय आहे? काय आहे? आणि ज्यावेळेस येशू तारणारा, त्याच्या शब्दाचा अर्थ, येशू या शब्दाचा अर्थ तारणार आहे. सेम ज्यावेळेस मरियेकडे देवदूत आला त्यावेळेस काय म्हटला? तू त्याचं नाव काय ठेव? येशू. काय ठेव? म्हणजेच काय? तारणारा. ज्याला इमान्युएल सुद्धा म्हणता. काय म्हणता? म्हणजे काय? देव आम्हा बरोबर. कोणा बरोबर? कोण आपल्या बरोबर? कोण आपल्या बरोबर? कोण आपल्या बरोबर? येशू आणि देव परमेश्वर आपल्या बरोबर आहे. मग कधी कुठल्या गोष्टीची कमी घटी पडणार आहे का? कधी कुठल्या गोष्टीच्या समस्येला तुम्हाला भिण्याची गरज आहे का? कुठल्या गोष्टीची काळजी चिंता करायची गरज आहे का? तरी कशामुळे करता? हालेलुया. हालेलुया. कशामुळं? मनाचा असलेला अविश्वास. काय असलेला? मनामध्ये असलेला काय? मनामध्ये असलेला काय? खूप वेळेस काय होतं तुम्हाला माहिती आहे? आपण कशाकडे बघत बसतो? आपल्या कशाकडे बघतो? कशाकडे बघतो? कशाकडे बघतो? आजारी मोठा आहे, घरामध्ये फायनान्स कमी, घरामध्ये पिठाचे डब्बे काय दिसत आहे? खाली दिसत आहे. घरामध्ये या गोष्टीची काय आहे? कमतरता आहे. घरामध्ये काय दिसत आहे? आजार दिसत आहे. घरामध्ये काय दिसत आहे? किरकिरे दिसत आहे. घरामध्ये काय दिसत आहे? भांडणं दिसत आहे. शैतान नेहमी आपल्याला परिस्थितीला दाखवत असतो, पण आपण परिस्थितीला बघणारे लोक नाहीयेत, तर आपण परमेश्वराच्या वचनाला बघून त्याच्यावर विश्वास ठेवून चालणारे लोक. हालेलुया. कशावर विश्वास ठेवून चालणारे लोक आहे? परमेश्वराच्या वचनावर. कशावर? 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 बोला, हे वचन परमेश्वराचं, त्याच्या मुखातून निघलेला शब्द आहे. हे आकाशी पृथ्वी नाहीशी होईल, त्याच्या मुखातून निघलेला शब्द कधी नाहीसा पूर्ण होणार. पहिली गोष्ट काय? देव आपल्या बरोबर. कोणाबरोबर आहे? कोणाबरोबर आहे? कोणाबरोबर आहे? म्हणून देवाच्या उपस्थितीला आपल्या जीवनातून जाऊ द्यायचं नाही. म्हणून सगळ्यात जास्त प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये काय घालवायचा? टाइम घालवायचा. हालेलुया. जर देवाची उपस्थिती नाही ना, देवाची प्रेझेन्स नाहीये, देवाची उपस्थिती नाहीये, तर आपण काहीच करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. या प्रियांनो, आपण आज खूप सुंदरसं परमेश्वराचं वचन बघणार आहोत आणि नक्कीच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आज खूप जास्त आशीर्वादित असे लोक राहणार आहात. हालेलुया. 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 सगळ्यात इम्पॉर्टंट हे की आपल्याला आपल्या परिस्थितीकडे काय करायचंय? दुर्लक्ष करायचंय. काय करायचंय? बोला, आपल्या बाजूच्याला बोला. आपल्या परिस्थितीला दुर्लक्ष करायचंय. कारण नेहमी शैतान जो आहे ना, तो नेहमी आपल्या माइंडला, आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना नेहमी आपल्या परिस्थितीकडे लावण्याचा प्रयत्न करतो. कशावर फोकस करायला लावतो मला माहितीये? परिस्थितीवर. कशावर फोकस करायला लावतो? कशावर फोकस करायला लावतो? जी परिस्थिती आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहे, त्याच्यावर तो फोकस करायला लावतो. कशावर फोकस करायला लावतो? आपल्या अडचणीवर, समस्येवर, परेशानीवर, दुःखावर नेहमी काय करायला लावतो? पण आपल्या मनाला काय म्हणायचंय? की मी आजपासून देवाच्या वचनावर फोकस करणारा व्यक्ती बनणार. कशावर फोकस करणारा व्यक्ती बनणार? कशावर फोकस करणारा? कशावर? शैतान सांगत आहे तुझ्या परिस्थितीकडे लक्ष कर.
तुझ्या परिस्थितीकडे लक्ष लाव. आणि परमेश्वर सांगत आहे माझ्या ज्या आज्ञा आहे, माझं जे नियमशास्त्र आहे त्याच्यावर तू काय कर, लक्ष लाव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता नेहमी काय करायचंय, कशाकडे लक्ष लावायचंय, कशाकडे कशाकडे लावायचंय. हालेलुया, हालेलुया. आता एक वचन काढूया आपण काढूया मत्तई शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. काढला 9वा अध्याय याचा 18 वचनापासून आपण वाचणार आहोत. सर्वजण लक्ष देतील. खूप महत्वाचं वचन आहे. आज जर तुम्ही वचन ऐकणार आहेत तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही खूप जास्त आशीर्वादित लोक असे बनणार आहेत. काढूया आपण मत्तई शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 18 वचनापासून आपण यावेळेस वाचणार आहोत. तो त्याच्या बरोबर हे बोलत असताना पहा कुणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. हालेलुया, 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 हालेलुया. काय झालं इथं, काय सांगितलंय की आपण बघतो एक व्यक्ती आहे, एक अधिकारी आहे. कोण आहे, एक अधिकारी. आणि त्याची मुलगी काय झालेली आहे, मरण पावली. काय सांगितलंय, त्याची मुलगी जी आहे ती काय झाली, मरण पावली. पण आपण बघतो जर इथं काय सांगितलंय, तो त्याच्या बरोबर हे बोलत असताना कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली. इतक्यात माझी मुलगी काय झाली. आणि जर तुम्ही हेच वचन जर काढलं मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये काय सांगितलंय, तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला. जो अधिकारी होता ज्याचं नाव काय आहे, याईर. काय नाव आहे, जो याईर आहे त्याची मुलगी अगोदर आजारी होती आणि त्याला कळालं होतं माझी मुलगी आजारी आहे. हा एका मोठ्या सभास्थानाचा काय आहे, अधिकारी. सभास्थानाचा काय अधिकारी. आणि अधिकारी असताना सुद्धा याची मुलगी आजारी पडली याला माहिती असताना सुद्धा डॉक्टर कडे घेऊन जायचं सोडून, वैद्याकडे घेऊन जायचं सोडून, वेगवेगळ्या लोकांकडे घेऊन जायचं सोडून हा याच्या मुलीला काय करतो तुम्हाला माहिती. त्याच्या मुलीबद्दल त्याने ऐकलंय की माझी मुलगी काय झाली, आजारी पडली. तो रस्त्यात निघाला कोणाकडे जाण्यासाठी, येशूकडे. कोणाकडे जाण्यासाठी, कोणाकडे जाण्यासाठी. विचार करा, एक अधिकारी ज्याचं नाव याईर आहे, त्याची मुलगी काय झाली, मरणाच्या पंथास लागली. म्हणजे ती मरणाच्या दारामध्ये मरायला आली आणि त्याने त्याच्या मुलीला घरी तसंच सोडलंय. त्याची मुलगी घरी आजारामध्ये मरणार आहे त्याला माहिती आहे आणि तो तिथून घरातून निघलाय आणि कोणाकडे येण्यासाठी निघलाय, कोणाकडे जायला निघलाय, कोणाकडे जायला निघलाय, कोणाकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आपण बघतो इथे काय झालंय की तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याच्या काय पडला, पाया पडला. म्हणजेच काय, त्याला काय करत आहे, त्याला नमन करत आहे, त्याला रिक्वेस्ट करत आहे. जो याईर नावाचा अधिकारी होता तो अगोदर सगळ्यात पहिले पर्सनली वैयक्तिकरित्या तो कोणाजवळ आला, येशू. कोणाजवळ आला, हालेलुया. पहिले हे समजणं गरजेचं आहे आपल्याला की आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन कोण आहे, येशू. कोण आहे, कोण आहे. सगळेजण या गोष्टीवर विश्वास करणं की माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ना ते कोण आहे, येशू. कोण आहे, कारण येशू या शब्दाचा अर्थच काय होतो, येशूच्या नावाचाच अर्थ काय होतो, तारण करणारा. काय करणारा, काय करणारा. जर येशूच्या नावाचा अर्थ तारण करणार आहे, येशू जर आपल्याला वाचवणार आहे, येशू जर आपलं तारण करणार आहे, येशू शिवाय दुसरं असं कोणतंच नाव नाहीये की त्या नावामध्ये तारण प्राप्त होईल किंवा आपण वाचल्या जातो किंवा आपल्याला आपला उद्धार होईल. ते नाव म्हणजे काय नाव आहे तुम्हाला माहितीये, येशू आहे नाव. कोणतं नाव आहे. आणि या सभास्थानाला कळालं
या सभास्थानाच्या अधिकाराला कळालंय की माझी मुलगी मरायला आलेली आहे, मी किती जरी प्रयत्न केले तर ती वाचू शकत नाही, पण एक मात्र असा व्यक्ती आहे जो तिला काय करू शकतो, वाचू शकतो, तिला काय करू शकतो. आणि तो याईर नावाचा व्यक्ती, तो अधिकारी, तो कोण आहे, येशू जवळ आला आणि त्याच्यात तो काय करायला, काय करायला, पाया पडायला लागला. आणि आपण बघतो तिथं अशी गोष्ट झाली आणि त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर काय करावा, हात ठेवावा. माझी जी लहान मुलगी आहे ना, ती काय झालेली, मराव्यास टेकलेली. काय टेकलेली आहे म्हणजे ती काही तासात, काही घंट्यात, काही मिनिटात ती काय होऊन जाईल, मरून जाईल. पण तो जो याईर आहे तो येशूला काय करत होता, आग्रह करत होता. काय करत होता, रिक्वेस्ट करत होता, विनंती करत होता की तुम्ही येऊन माझ्या मुलीच्या डोक्यावर काय ठेवा आणि ती काय होईल, मरणातून जीवन. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही बायबल वाचलं ना, बायबल मध्ये प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्यांनी त्यांचा विश्वास वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलाय. आता याचा काय विश्वास होता की येशूकडे तो आलाय, पर्सनली एकांतामध्ये येशूकडे आलाय आणि त्याला वैयक्तिकरित्या बोलत येशूला काय म्हणत आहे की तुम्ही माझ्या बरोबर येऊन माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवा, म्हणजे ती काय होईल, मरणातून काय होईल, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही येशूवर कसा विश्वास करत, काय तुम्ही येशूवर कसा विश्वास करत आहे, तुमच्या त्या विश्वासाने तुम्हाला त्या पद्धतीने काय प्राप्त होणार आहे, आरोग्य. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही विश्वास करत आहे मी परमेश्वराच्या भवनामध्ये आज जाईल, आज रविवारचा दिवस आहे, मी आजारामध्ये, मी त्रासामध्ये, मी आज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाईल, मी बसेल आणि परमेश्वराचा दास जसा शब्द बोलेल, मी विश्वासाने रिसीव्ह करेल शब्दाला. आणि माझा विश्वास आहे जसे ते शब्द बोलतील, जसं ते वचन बोलतील, मी विश्वासाने त्या वचनाला ग्रहण करेल आणि त्या क्षणी मी माझ्या शरीरामध्ये काय प्राप्त करेल, आरोग्य. लगेच तुम्ही कशाला प्राप्त करणार आहे, जर तुम्ही असा विश्वास करत आहे की देवाचा दास, देवाचा सेवक ज्यावेळेस माझ्या डोक्यावर हात ठेवेल त्यावेळेस माझ्यावर अनॉइंटिंग येईल आणि मी भरला जाईल आणि लगेच त्या क्षणी जे सगळे माझ्या जीवनावरचे आजाराचे बंधन आहेत ते काय होऊन जातील. हालेलुया. तुम्ही ज्या विश्वासाने येशूकडे येता, कशाने येता, कोणी पण येशूकडे येतो ना, तो येशू बद्दल अगोदर ऐकतो, तो अगोदर येशू बद्दल काय करतो, असंच म्हणून येशूकडे कोणी येतं का, येशू बद्दल त्यांनी काय केलंय, या याईर नावाच्या व्यक्तीने ऐकलं होतं, या अधिकाऱ्याने ऐकलं होतं की येशूच माझ्या मुलीला काय करणार आहे, बरं करणार आहे. काय करणार आहे, ज्यावेळेस घरातून निघला त्यावेळेस त्याची मुलगी आजारी होती, त्याची मुलगी काय होती, पण त्याला माहित होतं तो घरापर्यंत निघलाय, घरून निघलाय, येशूकडे येते आणि ती आजारी आहे, एवढा भयानक आजार आहे की कदाचित ती काय होऊन जाईल, मरून जाईल. पण त्याला एक गोष्ट माहित होती, तो जसा रस्त्याने चालला होता येशूकडे येण्यासाठी, तो या विश्वासाने पाऊल टाकत होता की मी आज येशूकडे चाललोय आणि मी जर येशूकडे चाललोय तर तो माझ्या मुलीला काहीच होऊ देणार नाही, मी त्याला रिक्वेस्ट करेल आणि तो माझ्या बरोबर येईल आणि तो माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवेल आणि त्या क्षणी माझी मुलगी काय होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही विश्वासाने येशूकडे आलात, कशा आलात, आणि तुम्ही जे विश्वासाने येशूकडे प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे तुमच्या मनामध्ये विचार करत आहे की मी आज येशूकडे जाईल, आणि तुम्ही ज्या विश्वासाने ज्या गोष्टीवर तुम्ही मनन करून ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये तुम्ही धरलेल्या आहेत का येशू मला स्पर्श करेल त्याच्या उपस्थितीने आणि मी बरं होईल, तीच गोष्ट आपल्याला काय व्हायला लागते. हालेलुया. कारण हा एक एक पाऊल टाकत होता, ज्यावेळेस येशूकडे चालला होता त्यावेळेस त्याला माहित होतं जरी ती आजारी असली, जरी तिला भयानक आजार झालेला असला तरी येशूच माझ्या मुलीला काय करणार आहे, आजारातून बरं करणार. हालेलुया. आणि जसं तू येत होता त्याने बघितलं, आपण बघतो इथं की त्याने काय केलं, आग्रहाने विनंती केली, माझी लहान मुलगी मरास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर काय करावा, हात ठेवा. आपण परत मत्ती शुभवर्तमानाच्या वचनामध्ये येतो आणि इथं आपण बघतो
इथं काय सांगितलंय, तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यासह जाऊ लागला. येशू काय केला, ज्या वेळेस याईर जो आहे तो येशूकडे आला, येशूला रिक्वेस्ट करत आहे, येशूला काय करत आहे, विनंती करत आहे, त्याच्या पायाजवळ जाऊन बसून तो त्याला विनंती करत आहे, काय रिक्वेस्ट करत आहे की येशू तुम्ही कुठे आहे, तुम्ही माझ्या काय आहे. आणि तिथं सगळे येशूचे कोण होते आजूबाजूला, शिष्य सगळे कोण होते येशूचे, आणि शिष्य सगळ्या गोष्टी काय करत होते, बघत होते. सगळ्या गोष्टी शिष्य काय करत होते. आता विचार करा, काही ठिकाणी येशूने शब्द बोलला, काय बोलला, आणि त्याच्या शब्दाने काम झालं आणि तिथं काय मिळालंय, आरोग्य मिळालं. पण या ठिकाणी हा येशूला अधिकारी आग्रह करत आहे की माझ्या घरी येऊन तुम्ही तिच्या डोक्यावर काय ठेवा, तुम्ही तिच्या डोक्यावर काय करा. हालेलुया. म्हणजे आरोग्य हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्राप्त करू शकता. हालेलुया, हालेलुया. काही लोक ले हँडच्या द्वारे, काही लोकांच्या डोक्यावर ज्यावेळेस हात ठेवला जातो त्यावेळेस त्यांचा विश्वास त्याच्यावर आहे की जसा माझ्या डोक्यावर हात ठेवण्यात येईल, माझ्यावर अनॉइंटिंग येईल आणि मी काय होईल, बरा होईल. हालेलुया. काही लोकांना असं वाटतं की मी ज्यावेळेस त्या उपस्थितीमध्ये जरी जाईल, मी कशामध्ये जाईल, उपस्थितीमध्ये, लगेच मी काय होऊन जाईल, बरा होऊन जाईल. हालेलुया. म्हणजे तुम्ही ज्या ज्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये गोष्टीला आणलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टीची आशा धरलेली, काय धरलेली, त्या आशेच्या द्वारे तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होणार. हालेलुया. पण आशा धरणं, देवावर विश्वास ठेवणं खूप काय, पण जर तुमच्यामध्ये काय अविश्वास, तुमच्यामध्ये काय, तर तुम्ही मात्र आशीर्वादांना किंवा आरोग्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकत. कारण विचार करा, हा याईर आहे, याची मुलगी मरण्याच्या पंथास लागलेली आहे, म्हणजे मरणार, तर तो काय करत आहे, मुलीला तिथंच सोडलंय आणि तो कोणाकडे आलाय, कोणाकडे आलाय, हालेलुया. मग त्याचा किती मोठा विश्वास, त्याचा किती मोठा काय की त्याला माहित होतं मी येशूकडे म्हणजे मी एका राईट ठिकाणी जाते. मी कुठे जाते, का आपल्यामध्ये हा विश्वास असणं गरजेचं आहे की मी जिथं चाललोय ना, मी ज्या परमेश्वराकडे आलोय ना, ज्या येशूकडे मी आलोय ना, तो मला कधीच मरू देणार नाही. हालेलुया. तो मला कधीच काय करू देणार नाही. तो नेहमी मला काय करेन, तारणार. तुम्हाला काय करणार आहे, काय करणार, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमच्या जीवनाला परमेश्वराच्या हातात सोपून दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या जीवनाला परमेश्वराच्या हातामध्ये काय केलेलं आहे, तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधीच तो तुम्हाला काय देणार नाही. येशूने सेम जो हा याईर होता, याच्यामध्ये हा विश्वास होता की मी जाते येशूकडे, त्याला रिक्वेस्ट करेल आणि घेऊन येईल माझ्या घरी, आणि जसं येशू माझ्या घरी येईल, माझ्या मुलीला हात लावेल, त्या क्षणी माझी मुलगी काय होते, बरी होईल. हालेलुया, हालेलुया. आणि तो त्या विश्वास घेऊन येशूकडे चालला होता आणि त्याने येशूकडे गेला, रिक्वेस्ट केली, येशूला विनंती केली, आणि येशू काय बोलला, स्वतः येशू म्हटला. इथं आपण बघतो, तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यासह काय करू लागला, जाऊ लागला. म्हणजे येशू जो आहे तो त्याच्या शिष्यांना काय म्हटला की आपल्याला कुठं जायचं आता, याईरच्या घरी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, येशू त्याच्या शिष्यांना हे शिकवत होता की ज्यावेळेस कोणी रिक्वेस्ट करत आहे, कोणी काय करत आहे, कशासाठी, की त्याच्या घरी जाण्यासाठी आणि तिथं चमत्कार करण्यासाठी. तर येशू त्याच्या त्या विश्वासाला पाहून, कशाला पाहून, याईरनं एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा त्या परिस्थितीकडे लक्ष न देता, कशाकडे लक्ष न देता, विचार करा, डोळ्यासमोर जर आणलं आपल्या घरामध्ये एखादं आपलं लेकरू काय आजारी, आपलं लेकरू काय आजारामध्ये, आणि त्याची अशी परिस्थिती आहे की ते काही क्षणामध्ये काय होऊन जाईल, मरून जाईल. काही क्षणामध्ये काय होऊन जाईल. तुम्ही तुमच्या लेकराला सोडताल का एक मिनिटं तरी,
सोडता एक मिनिट तरी? त्या याईरनं त्याच्या लेकराला तिथंच सोडलंय, मनावर दगड ठेवून तो कुठं आलाय? कारण त्याला माहित होतं येशू माझ्या लेकराला काही एक होऊ देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याला म्हणता पूर्णपणे काय करणं? विश्वास. कसा विश्वास? कसा विश्वास? पूर्णपणे विश्वास कोणावर होता त्याचा? की मी जर माझ्या मुलीला येशूच्या भरोश्यावर सोडलंय, येशूच्या हातामध्ये दिलंय, तो तिला काहीच होऊ देणार नाही. आणि तो कोणाकडे गेला? जिथं येशू आहे तिथं गेला आणि येशूला त्यांनी काय केली? रिक्वेस्ट केली. काय केली? हालेलुया. काय रिक्वेस्ट केली? की माझ्या घरी येऊन माझ्या मुलीच्या डोक्यावर काय करा? हात ठेवा. आणि त्याला माहित होतं माझी मुलगी त्या क्षणी काय होईल? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे नेहमी प्रियांनो, आपण आपल्या परिस्थितीकडे जर लक्ष लावत बसतो, कशाकडे लक्ष लावत बसलो? कशाकडे? जर परिस्थितीकडे लक्ष लावत बसलो आणि त्या परिस्थितीला घेऊन रडत बसलो तर आपण आपल्या जीवनामध्ये चमत्कार कधीच बघू शकणार नाही. जर आपल्याला चमत्कार बघायचा आहे, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आरोग्याला प्राप्त करायचंय, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये उद्धाराला प्राप्त करायचंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला माहितीये? आपल्याला आपल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला शिकायचं. कशाकडे? काय करायचं आपल्याला? आपल्या परिस्थितीकडे काय करायचं? आपल्या परिस्थितीकडे जेवढं तुम्ही तुमच्या परिस्थितीला दुर्लक्ष कराल, जेवढं तुमच्या परिस्थितीला इग्नोर कराल आणि जेवढं जास्त तुम्ही तुमचा फोकस कोणाकडे कराल? परमेश्वराकडे. कोणाकडे कराल? येशूकडे कराल. कोणाकडे कराल? हालेलुया. आणि तो रस्त्याने जात निघालाय, रस्त्याने निघालाय येशू. येशूचे शिष्य रस्त्याने निघाले. आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं तिथं? अजून एक गोष्ट घडली, आपण बघतो. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. हालेलुया, 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 हालेलुया. याईरची मुलगी मरणाच्या दाढेमध्ये, याईरने येशूला रिक्वेस्ट केली. येशू निघालाय, याईर निघालाय आणि ते निघले सगळे कुठं? त्याच्या घरी जायला. तेवढ्यात आपण बघतो खूप मोठा जलसमुदाय चाललाय, शिष्य सुद्धा चाललेत आणि तिथं 12 वर्षाने रक्तस्रावाने पीडित असलेली एक स्त्री आहे. तिने येशूला दुरून बघितलं आणि तिने बघितलं येशूने जो जगा घातलाय त्या जग्याला गोंडे होते आणि त्या गोंड्याला निळ्या कलरची जॉलर लावलेली असायची. आणि त्या गोंड्यांवर तुम्हाला माहितीये इस्रायल लोक ज्यावेळेस काय करायचे? जगा घालायचे. त्या जग्याच्या चारी कोपऱ्याला काय लावण्यात द्यायचे तुम्हाला माहितीये? बारीक असे गोंडे लावण्यात द्यायचे. काय लावण्यात द्यायचे? हालेलुया, हालेलुया. आणि ते जे गोंडे आहेत ते तुम्हाला माहितीये आज्ञाचं प्रतीक होतं. कशाचं? कशाचं प्रतीक आहे? आपण एक वचन काढू, आपण काढूया, आपण काढूया गन्नाचं पुस्तक. गन्ना याचं पुस्तक काढूया आपण. गणना याचं पुस्तक आपण काढूया आणि यास काढूया 15वा अध्याय. गणना याचा 15वा अध्याय आणि यास वाचूया आपण 38वं वचन. इस्रायल लोकांना आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे आणि प्रत्येक काठाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी. काय सांगितलंय? इस्रायल लोकांना आज्ञा कर. इस्रायल लोकांना काय कर? आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी. कोणती फीत लावावी? आणि पुढे काय सांगितलं? या गोंड्याचा उद्देश असा की ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञाचे तुम्हाला स्मरण व्हावे. परमेश्वराच्या सगळ्या आज्ञाचे काय व्हावे? स्मरण व्हावे. आणि पुढे काय सांगितलंय? तुम्ही त्या पाळाव्या. तुम्ही त्या काय कराव्या? म्हणजे येशूने जे वस्त्र घातले होते, कारण येशू सुद्धा एक इस्रायल वंशजामधून आलेला आहे, त्याने जे वस्त्र घातले त्याच्या गोंड्याला एक निळी फीत आहे आणि त्या निळ्या फीतकडे ज्यावेळेस लक्ष लावतो त्यावेळेस काय होतं तुम्हाला माहितीये? परमेश्वराच्या आज्ञेची काय होती?
आठवण. कशाची आठवण होती? कशाची आठवण होती? कशाची आठवण होती? आणि रक्तस्रावाने परेशान असलेली स्त्री तिनं बरोबर कशाकडे लक्ष लावलं? येशूच्या वस्त्राच्या गोंड्याकडे. हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय इथं? ते सांगितलंय आपल्या मनास येईल तसे तुम्ही ते जे गोंड्याकडे बघितलं आणि ते जो गोंडा आहे जे आज्ञा दिलेल्या आहेत परमेश्वराने, कशाचं प्रतीक होतं ते तुम्हाला माहितीये? परमेश्वराने दिलेल्या आज्ञा पाळण्याविषयीचं ते प्रतीक होतं. म्हणजे तुम्हाला माहितीये ते पवित्रतेचं प्रतीक होतं. कशाचं प्रतीक होतं? विचार करा, येशू चाललाय, येशूने मोठा झगा घातलेला आहे, त्याच्या गोंड्याला निळी फीत लावलेली आहे आणि त्या निळ्या फितीकडे बरोबर कोणी लक्ष दिलेलं आहे? या स्त्री. हालेलुया. किती वर्षापासून पीडित आहे ती? किती वर्षापासून? 12 वर्षामध्ये तिनं सगळे देव, सगळ्या गोष्टी, सगळे हकीम, सगळे डॉक्टर, सगळे वैद्य, सगळ्या गोष्टी केल्या आणि 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित व्यक्ती आहे. तिला तिच्या शरीरामध्ये त्रास आहे आणि एवढं सगळं असताना तिनं इस्रायलाच्या परमेश्वराला म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्यास तिनं बघितलं त्यास तिच्या मनामध्ये आला, हा खरा इस्रायली, जो खरा इस्रायली आहे, तिच्या आत्म्याला ती गोष्ट एकदम काय आली? टच करून गेली की हा इस्रायल जो परमेश्वर, इस्रायलाचा जो परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे. आज जर मी या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला जर स्पर्श करेल तर मला काय प्राप्त होईल? तिनं बरोबर कशाला स्पर्श केला तुम्हाला माहितीये? ज्याच्याद्वारे परमेश्वराच्या आज्ञेचं काय करण्यात येतं? स्मरण करण्यात येतं. हालेलुया. 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 म्हणजे विचार करा, वचन एवढं महत्वाचं. हालेलुया. हालेलुया. किती वर्षांनी पीडित होती? 12. किती वर्षाने? 12. आणि 12 वर्षांनी पीडित आहे आणि एक्झॅक्टली तिला माहित होतं मला जर चंगाई पाहिजे, मला जर आरोग्य पाहिजे तर मला येशूच्या गोंड्याला जाऊन मला काय करायचं आहे? स्पर्श करायचा. हालेलुया. कारण ते परमेश्वराच्या आज्ञेला स्मरण करण्याचं काय होतं? चिन्ह होतं, प्रतीक होतं. हालेलुया. हालेलुया. कारण येशूच्या आज्ञा पाळल्यानेच आपण काय होतो? नीतिमान. काय होतो? कशाने नीतिमान ठरवला जातो? परमेश्वराच्या आज्ञा पाळल्याने मनुष्य काय ठरवला जातो? आता सगळ्या आज्ञा पाळणं मनुष्यातून शक्य होतं का? म्हणून येशू ख्रिस्त ज्या जगामध्ये आला त्याने आपल्या सगळ्यांचे पाप स्वतःवर घेतले आणि त्याचं नीती महत्व काय केलं? आपल्याला. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तिला ही गोष्ट माहित होती, मी जर आज परमेश्वराच्या गोंड्याला स्पर्श करत आहे तर मला काय प्राप्त होणार आहे? म्हणून ती आपल्या मनामध्ये या गोष्टींना घेऊन चालत होती. हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही जर एखाद्या विशिष्ट आजारामध्ये, तुम्ही एखाद्या विशिष्ट गरिबीमध्ये, तुम्ही एखाद्या समस्येमध्ये, एखाद्या अडचणीमध्ये, तर तुम्हाला त्या अडचणीतून, त्या त्रासातून, त्या समस्येतून जर बाहेर निघायचंय तर तुम्हाला कोण त्यातनं बाहेर काढणार? तुम्हाला माहितीये? परमेश्वराचं वचन. कोण बाहेर काढणार आहे? कोण बाहेर काढणार आहे? कारण की या स्त्रीनं परमेश्वराच्या आरोग्याला कशाच्या द्वारे प्राप्त केलं? ज्या गोंड्याच्या द्वारे, ज्या गोंड्यावर जी निळी फीत लावलेली त्याने परमेश्वराच्या आज्ञेचं काय होतंय? स्मरण होते. हालेलुया. कशाचं स्मरण होते? परमेश्वराच्या. कशाचं स्मरण होते? कशाचे स्मरण होते? विचार करा, शरीरामध्ये आजार आहे. कशामध्ये आजार आहे? कशामुळे आजार आलाय? पाप करण्यामुळे. कशामुळं? शरीरामध्ये आजार कशामुळे आलाय? आजार कशामुळे येत असता? पापामुळे. कशामुळे आजार येत आहे? पण ज्यावेळेस आज्ञा पूर्ण करण्यात येणार आहे, काय पाळण्यात येणार आहे? म्हणजे आज्ञा पाळण्याच्या द्वारे जे पाप आहे ते नाहीसं होऊन काय होणार आहे? पवित्रतेला आपण स्पर्श करणार आहे. कशाला स्पर्श करणार आहे? कशाला स्पर्श करणार आहे? ज्यावेळेस येशू बोलला, परमेश्वरचं वचन काय सांगतं की त्याने आपले व्याधी, आपले क्लेश, आपले सर्व पाप त्या क्रूस खांबावर वाहून नेले आणि त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला काय मिळालंय?
हालेलुया. हालेलुया. त्यांनी सगळ्यात पहिले आपले पाप काय केलेले आहेत? वाहून नेलेले. म्हणजे आपले पाप काय केलेले? क्षमा केलेले. त्याने आपले पाप काय केलेले? तिला माहित होतं की मला जर आरोग्य पाहिजे, मला काय पाहिजे? कारण शरीरामध्ये आजार कुठून आले? पापामुळे. शरीरामध्ये आजार कुठून आले? पण जर पापाला जर नाहीसं करायचंय तर पापाला कोण हरवणार आहे? पवित्रता. काय हरवणार आहे? काय हरवणार आहे? नीतिमत्वता आणि पवित्रता पापाला हरवणार आहे. म्हणजे त्या क्षणी पाप नाहीसं होईल आणि माझ्यामध्ये काय येईल? पवित्रता येईल. म्हणजे माझा रोग निघून जाईल आणि मला काय प्राप्त होईल? असं तिच्या मनामध्ये काय चालू होता? हालेलुया. हालेलुया. याचं मनामध्ये विचार करत होती म्हणून तिनं एक्झॅक्टली जाऊन येशूच्या कशाला स्पर्श केला? कशाला स्पर्श केला? आणि जसं येशूच्या गोंड्याला स्पर्श केला तिच्या शरीरामधला जो आजार आहे तो त्या क्षणी काय झाला? हालेलुया. 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 म्हणजे विचार करा प्रियांनो, बायबल मधले वचन एवढे इम्पॉर्टंट आहेत, एवढ्या बायबल मधल्या आज्ञा एवढ्या महत्वाच्या आहेत, या बायबल मधले अभिवचन एवढे महत्वाचे आहेत, ज्यावेळेस तुम्ही त्यातला विश्वासाने स्मरण करता, त्याला विश्वासाने काय करता? कारण इथं काय आहे? गोंड्या आहे, निळी फीत लावलेली आहे आणि त्या आज्ञांना काय करण्यात येत होतं? स्मरण करण्यात येत होतं. आज्ञांना काय करण्यात येत होतं? आणि आज तुमच्याकडे बायबल आहे आणि तुम्ही आजारामध्ये, तुम्ही विकारामध्ये, तुम्ही परेशानीमध्ये, तुम्ही समस्यामध्ये, आणि मग तुम्ही काय करत आहे? बायबलला उघडत आहे आणि तुम्ही त्याच्यातले वर्सेस काढत आहे, त्यातले वचन काढत आहे आणि तुम्ही विश्वासाने बोलत आहे. त्या क्षणी तुमच्या शरीरामध्ये काय प्राप्त होते? हालेलुया. हालेलुया. गोंड्याला स्पर्श करणं आणि बायबल मधले वचन वाचणं या दोन्ही सेम ऍक्टिव्हिटीज तुम्ही करत. हालेलुया. 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 तिने येशूच्या गोंड्याला स्पर्श केला आणि त्यातनं येशूमधनं सामर्थ्य निघलं. कारण कमांडमेंट म्हणजे आज्ञेला तिनं त्या परमेश्वराच्या ज्या आज्ञा स्मरण करण्यात येत होत्या त्या आज्ञेला तिने स्पर्श केला, त्या गोंड्याला स्पर्श केला आणि त्या आज्ञाच्या द्वारे लगेच परमेश्वराचं सामर्थ्य तिच्यामध्ये ट्रान्सफर झालं. हालेलुया. 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 जे वचन तुम्ही बघताय ना, या वचनावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नेहमी रोरिंग करत, नेहमी सामर्थ्य काय करत असतं? आजूबाजूला असं फिरत असतं. हालेलुया. काय सांगितलं? अगोदर ही जी पृथ्वी ना एकदम काय होती? सुनसान होती. काय होती? आणि पृथ्वीच्या काय जो जल निधी त्याच्या पृष्ठभागावर परमेश्वराचा आत्मा काय करत होता? तळपळत होता. हालेलुया. पण कधी तो आत्म्याने काम सुरू केलं? ज्यावेळेस परमेश्वराने काय केला? शब्द बोलला. परमेश्वर काय बोलला? परमेश्वर काय बोलला? प्रकाश हो. आणि लगेच पवित्र आत्मा, तिथं शब्द दोन्ही काम झालं आणि तिथं काय झालं? मग इथं ज्या गोंड्याच्या त्या याला झॉलर लावलेली राहायची निळी, त्यांनी काय व्हायचं? परमेश्वराच्या आज्ञेचं. म्हणजे तिथं परमेश्वराची आज्ञा आली आणि तिनं परमेश्वराच्या आज्ञेला टच केलं आणि लगेच परमेश्वराचं सामर्थ्य तिच्यामध्ये आलं. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे दोन्ही एकसारखे काम करत असतात. हालेलुया. 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 कारण तिनं येशूच्या गोंड्याला स्पर्श केला. कोणाच्या गोंड्याला स्पर्श केला? कोणाच्या गोंड्याला स्पर्श केला? कोणाच्या गोंड्याला? येशूमध्ये सामर्थ्य. येशूमध्ये काय होतं? काय होतं येशूमध्ये? कारण बाकीच्या पण इस्रायल लोकांच्या गोंड्याला ती निळी फीत लावलेली असायची, त्यांना पण ते गोंडे लावलेले असायचे, त्यांचे झगे असायचे मोठमोठे. कोणाच्या जरी गोंड्याला स्पर्श केला असता तर आरोग्य मिळालं असतं का? पण येशूच्या गोंड्याला स्पर्श केला म्हणजे तिने त्या आज्ञेचं स्मरण केलं, तिला त्या आज्ञा आठवल्या, त्या आज्ञेचं स्मरण केलं आणि येशूमध्ये जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य तिच्यामध्ये आलं आणि त्या क्षणी ती काय झाली? हालेलुया. 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 म्हणून काय सांगितलंय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द काय होता? म्हणजेच काय? वचन. वचन म्हणजेच कोण आहे? येशू.
हालेलुया हालेलुया. तुम्ही दररोज पवित्र आत्म्याने भरत आहे, तुम्ही दररोज सामर्थ्याने भरत आहे आणि तुम्ही विश्वासाने वचन कबूल करत आहे, विश्वासाने वचन बोलत आहे. जसं वचन बोलत आहे लगेच सामर्थ्य रिलीज होते. कशाच्या द्वारे? वचनाच्या. हालेलुया. कारण वचनाच्या द्वारे सामर्थ्य मुव्हिंग करायला लागतं, सामर्थ्य काम करायला लागतं आणि गोष्टी काय व्हायला लागतात? क्रिएट व्हायला लागतात. हालेलुया हालेलुया. म्हणून महत्वाचं काय पेन तुम्हाला माहिती आहे? वचन आणि परमेश्वराचं सामर्थ्य. हालेलुया. तिने जसं येशूच्या गोण्याला स्पर्श केला त्या क्षणी किती वर्षाचा आजार? किती वर्षाचा? किती वर्षाचा? किती वर्षाचा? 12 वर्षाचा आजार 12 मिनिटामध्ये गायब झाला. हालेलुया. किती मिनिटामध्ये गायब झाला? हालेलुया. त्या क्षणी ज्या तिनं स्पर्श केला त्या क्षणी ती काय आली? म्हणून प्रियांनो नेहमी लक्षात ठेवा की आपल्याकडे परमेश्वराने काय दिलेलं आहे? वचन. काय दिलेलं आहे? ज्यावेळेस तुम्ही वचनाला घेऊन सामर्थ्याने प्रार्थना करणार. कशाने प्रार्थना करणार? वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, प्रभू येशूचं सामर्थ्य काम करणारे त्या क्षणी नवीन आणि नवीन गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडणार. हालेलुया. म्हणून जेवढं फोकस करता येईल तेवढा फोकस कशावर करायचा आहे? वचनावर. कशावर फोकस करायचा आहे? कशावर फोकस करायचा आहे? तेच लोक वचनावर फोकस करू शकता जे लोक आपल्या परिस्थितीला इग्नोर करणार आहे. हालेलुया. जे लोक आपल्या परिस्थितीला काय करणार आहे? हालेलुया. समजलं. सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित करू नका. कशाकडे लक्ष केंद्रित करा? देवाच्या. कशाकडे लक्ष केंद्रित करा? वचनाच्या द्वारे विश्वास वाढेल आणि विश्वासाच्या द्वारे अद्भुत मिरॅकल्स तुमच्या जीवनामध्ये घडतील. हालेलुया. तर आपण पुढे बघतो. मग असं झालं पुढं, तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून काय आली? येशू काय म्हटला? तुझ्या विश्वासामुळे. कोणाच्या विश्वासामुळे बरी झाली? तिने विश्वास केला होता की मी आज येशूच्या गोंड्याला काय करणार आहे? मी येशूच्या गोंड्याला जोपर्यंत स्पर्श करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तिने जाऊन येशूच्या गोंड्याला स्पर्श केला आणि त्या क्षणी ती काय आली? नंतर दुसरं पण अजून एक परत दिलेलं आहे बायबल मध्ये. दुसऱ्या वेळेस खूप लोकांनी त्याच्या गोंड्याला स्पर्श केला आणि ते सुद्धा काय आले? पण सगळ्यात पहिला स्पर्श कोणा केला होता? हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपल्याला परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष लावणं खूप काय, सामर्थ्यामध्ये चालणं खूप काय. मग पुढे आपण बघतो, मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यास व गलबला करणाऱ्यास लोक समुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. हालेलुया हालेलुया. इथं एक चमत्कार झाला. रक्तस्रावाची स्त्री बरी झाली आणि येशू कुठे निघला होता? याईरच्या घरी जायला. कोणाच्या घरी जायला? आणि याईरच्या घरी चालला होता आणि जात असताना त्यांनी बघितलं मुलगी काय आलेली? मुलगी काय आलेली? आणि अशी प्रथा होती त्या काळामध्ये. आपण बघतो किती जरी गरीबातला गरीब जरी व्यक्ती असला तरी तो मेल्यानंतर एका ते पिपाणी वाजवणाऱ्याला आणि रडणाऱ्या 2 बायका आणि वाजवणारा 1 माणूस तरी तो आपल्या घरी काय करेल? बोलून आले. काय करण्यासाठी? रडण्यासाठी. काय करण्यासाठी? म्हणजे तिथं अशी परिस्थिती होती, म्हणजे तिथं अशी प्रथा होती इस्रायल लोकांमध्ये की ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये कोणी व्यक्ती काय होऊन जातो? मरतो. त्यावेळेस ते भाड्याने लोक आणायचे. कशासाठी? रडण्यासाठी आणि ते वाद्य वाजवण्यासाठी. काय करण्यासाठी? रडण्यासाठी आणि काय करण्यासाठी? वाद्य वाजवण्यासाठी आणि रडण्यासाठी. जो गरीबातला गरीब जरी व्यक्ती असला तर त्यांनी एक तरी वाद्य वाजवणारा आणायचा आणि 2 तरी लेडीज रडणाऱ्या काय करायच्या? आता कोण मेलेला आहे? याच्या घरी कोण मेलेली? हा कोण आहे? अधिकारी. हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? याच्या घरी कितीतरी लोक आले असणारे. काय करणारे? रडणारे आणि काय करणारे? वाद्य वाजवणारे. हालेलुया. आणि येशू तिथं गेलाय आणि येशू तिथं काय बोललाय त्यांना? रडू नका म्हणे. ती काय झाली नाही? ती काय आली नाही? ती काय आली नाही?
आणि ते त्याला काय करायला लागले, कोणाला असायला लागले. आता त्यांना हे पण वाटत असतं ना, आता आम्ही आलो तिथं रडायला, आम्हाला चांगले पैसे भेटले असते. कारण आता काय झालंय, इथं पण तरी काय आलंय, कारण भाड्याने आले होते ना, किरायाने तिथं काय केले होते, रडणारे लोक आणलेले होते. आता त्यांना काय कळालं, येशू इथं आलाय आणि येशू काय म्हणतोय, ती काय झाली नाही, मेली नाही. म्हणजे त्यांचा रोजगार आज काय होता, धोक्यामध्ये होता. त्यांना आज रोजगार काय होणार नव्हता. हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, येशू ज्या ज्या ठिकाणी गेला त्यांनी कधीच त्या परिस्थितीकडे नाही बघितलेलं. कशाकडे नाही बघितलं, कशाकडे नाही बघितलं. हालेलुया. बघा, विचार करा, रडणारे लोक जे होते, किरायाने रडणारे होते, ते सुद्धा ईश्वर हसायला लागले होते. ते सुद्धा ईश्वर काय करायला लागले होते, ती काय झाली, मेली. आणि हा काय म्हणतोय, ती काय झाली नाही, मेलेली नाही. हालेलुया. येशू काय म्हटलंय, ती मेली नाही, ती काय झालेली, आणि मी तिला जाऊन काय करतो, उठवतो. अगोदर यांना गप्प केलं त्याने, यांना अगोदर शांत केलं, आणि तिथलं पूर्ण वातावरण एकदम काय आलं, शांत. तिथलं वातावरण काय आलं. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस संकट येतील, ज्यावेळेस अडचण येतील, ज्यावेळेस दुःख येतील ना, त्यावेळेस सगळी परिस्थिती ज्यावेळेस बिकट राहणार आहे ना, त्यावेळेस ते वातावरण सुद्धा काय राहणार आहे, एकदम वेगळ्या पद्धतीचं राहणार आहे. नेहमी तुम्ही अनुभव केला असणार आहे की ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये किरकिऱ्या चालू आहे, आजार पडलेले आहेत, व्यक्ती समस्येमध्ये आहेत किंवा त्रासामध्ये, घरातलं पूर्ण वातावरण कसं झालेलं असतं, एकदम खराब झालेलं असतं, दूषित झालेलं असतं. कसं झालेलं असतं, जे पाहत ते एकमेकांवर फक्त काय करत आहे, ओरडत आहे. हे याच्यावर पडत आहे, ते त्याच्यावर पडत आहे, ते त्याला रागवत आहे, ते त्याला बोलत आहे, हे याला काय बोलतंय ते त्याला कळत नाही, ते त्याला काय बोलतंय याला कळत नाही. फक्त घरामध्ये काय चालू आहे, चिडचिड 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 चालू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जी परिस्थिती आहे ना, ती त्या ऍटमॉस्फिअरला सुद्धा बदलून टाकत असते. हालेलुया, हालेलुया. आणि माणूस सगळ्यात जास्त परेशान कशामुळे होऊन जातो तुम्हाला माहितीये, त्या ऍटमॉस्फिअर मध्ये, परिस्थितीमुळे, त्या वातावरणामुळे. हालेलुया. कधी बघा, कोणी व्यक्ती कोणाच्या घरामध्ये कोणाची डेथ झाली तर तिथलं वातावरण एकदम असं भारी वाटतं का, एकदम तिथलं वातावरण कसं होऊन जातं, एकदम सुनसान, एकदम असं खायला उठल्यासारखं होऊन जातं ती गोष्ट. हालेलुया, हालेलुया. बरं, एवढंच नाही, घरामध्ये पण कोणाचे लय भांडणं चालू असले, नेहमी बघा तिथलं वातावरण काय होऊन जातं, एकदम तिथं गेल्यानंतर लगेच आपल्याला असं जाणवतं की इथं काहीतरी अशा एनर्जी, अशा काहीतरी गोष्टी त्या ऍटमॉस्फिअर मध्ये त्या खूप जास्त आपल्याला अशा एकदम डिप्रेस करत आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि येशू ज्यावेळेस गेला तिथं, अगोदर त्याने त्या लोकांना काय केलं, शांत केलं. काय केलं, आणि तिथलं सगळं वातावरण काय झालं, बदललं. सगळं वातावरण काय झालं. आणि आपण पुढे बघतो, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोक समुदायाला बाहेर लावल्यावर आज जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. लगेच काय केलं, सगळ्यांना बाहेर काढून दिलं, सगळं वातावरण शांत केलं. येशू गेला, परिस्थितीकडे नाही बघितलं, गेला आणि मुलीला काय केलं, हाताला धरून दिला, काय केलं, आणि ती काय झाली, जिवंत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशामुळे झाल्या गोष्टी, याईरच्या विश्वास. कशामुळे ती रक्तस्रावणारी स्त्री बरी झाली, तिच्या विश्वासाने. प्रेरणा आपल्याला काय शिकायला भेटतं, की आपल्याला परिस्थितीकडे नाही बघायचं. कशाकडे बघायचं नाही, आपल्याला कोणाकडे बघायचंय, कोणाकडे बघायचंय. तुमचं आरोग्य, तुमची चंगाई, तुमचा उद्धार वेगवेगळ्या पद्धतीने असेल, कशा पण वेगवेगळ्या पद्धतीने असेल. ते डिपेंड करतं तुम्ही परमेश्वरावर कशा पद्धतीने विश्वास करत आहे. हालेलुया. तुम्ही परमेश्वरावर कशा पद्धतीने काय करत आहे. जर तुम्ही विश्वास करत आहे, मी वचन वाचेल, वचनाला ग्रहण करेल आणि मी लगेच माझ्या शरीरामध्ये आरोग्याला काय करेल, तुम्ही त्या पद्धतीने आरोग्याला काय करणार आहे. जर तुम्ही असा विश्वास करत आहे, मी चर्च मध्ये जाईल, मी उपस्थितीमध्ये बसेल आणि परमेश्वरचं महान सामर्थ्य माझ्यावर येईल आणि मी त्या क्षणी काय होईल, तुम्ही त्या पद्धतीने बरे होणार. आणि जर तुम्ही विश्वास करत आहे, देवाचा दास माझ्या हातावर, डोक्यावर हात ठेवेल आणि त्या क्षणी मी काय होईल, बरी होईल. तुम्ही त्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या त्या विश्वासाने तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या आरोग्याला काय करणार आहे. पण अट एकच आहे, आरोग्याला प्राप्त करायचंय, उद्धाराला प्राप्त करायचंय, शांतीला प्राप्त करायचंय, आशीर्वादाला प्राप्त करायचंय,
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला येशूच्या जवळ यावा लागेल. हालेलुया. हालेलुया. येशू शिवाय उद्धार नाही, येशू शिवाय शांती नाही, येशू शिवाय आरोग्य नाही. हालेलुया. 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 कारण जेवढे सगळे लोक आपण बघितले, सगळे येशू जवळ आलेले. सगळे कोणाजवळ आलेले? येशूजवळ. कोणाजवळ आलेले? येशूजवळ. कोणाजवळ आलेले? येशूजवळ. रक्तस्रावणारी स्त्री पण कुठं आली? येशूजवळ. जो याईर होता, त्याची मुलगी मेली, तो पण कोणाजवळ आला होता? येशूजवळ. जे बर्तलमय होता, तो पण कोणाजवळ आला? येशूजवळ. जे लंगडा होता, तो कोणाजवळ आला? येशूजवळ. जे सगळे लोक येशू जवळ आले किंवा जो येशू त्यांच्या जवळ गेला, त्या प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वराने महान गोष्टी केल्या. हालेलुया. आणि आज तुम्ही येशूकडे आलेला, तुम्हाला येशू निराश हाताने वाटी लावणार आहे का? नाही. तुम्ही निराश होऊन जाणार आहे का? नाही. तर तुम्ही तुमच्या विश्वासाने आरोग्याला प्राप्त करणार म्हणजे हालेलुया. 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 काय महत्वाचं आहे? येशू जवळ येणं, पर्सनली त्याच्या बरोबर आपला संबंध काय करणं? प्रस्थापित करणं, त्याला रिक्वेस्ट करणं प्रत्येक गोष्टीमध्ये की प्रभू तू ये आणि तुम्हाला काय कर? स्पर्श कर. हालेलुया. हालेलुया. तुमची किती मोठी समस्या असू द्या, तुमचा किती मोठा प्रॉब्लेम असू द्या, मेलेल्या याईरच्या मुलीला येशूने काय केलं? जीवन. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही आहे का? नाही. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही आहे का? नाही. मरणापेक्षा मोठी गोष्ट काही आहे का? नाही. जर मरणाला त्याने हरवलंय तर तो तुम्हाला आरोग्य देणार नाही का? तो तुम्हाला शांती देणार नाही का? तो तुम्हाला बरं करणार नाही का? तो तुम्हाला चांगलं मूलबाळ देऊन आशीर्वादित करणार नाही का? तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करणार नाही का? त्या सैतानाच्या शक्तीतून तुम्हाला मुक्त करणार नाही का? फक्त अट काय? तुम्हाला त्याच्या जवळ जायचं. हालेलुया. हालेलुया. त्याच्यावर काय ठेवणं? विश्वास. विश्वास कशाच्या द्वारे वाढतो? ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन त्याच्यावर काय करतो? लक्ष केंद्रित करतो. कशावर लक्ष केंद्रित करतो? वचनावर. कशावर? वचनावर. आपल्या परिस्थितीवर. नाही. आपल्या परिस्थितीवर जेवढं तुम्ही परिस्थितीकडे लक्ष लावाल ना, जेवढं तुम्ही परिस्थितीकडे बघत राहाल ना, जेवढं तुम्ही परिस्थितीला मोठ्याने बोलत राहाल ना परिस्थितीबद्दल, तेवढं तुम्ही काय होणार आहे? नष्ट होणार आहे. तेवढा तुमचा अविश्वास तुमच्यामध्ये काय होणार आहे? काम करणार आहे. हालेलुया. पण जेवढं जास्त तुम्ही काय करणार आहे? विश्वासाने परमेश्वराच्या वचनावर दिवस आणि रात्र काय करणार आहे? मनन करणार आहे. काय करणार आहे? मनन. एक असं वचन परमेश्वर तुमच्या अंतःकरणात टाकेल, त्या वचनाला तुम्ही धरून प्रार्थना करणार कंटिन्युअस, आणि देव तुमच्यामध्ये ते सामर्थ्य पाठवलं आणि त्या सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही काय व्हाल? बरे व्हाल. हालेलुया. हालेलुया. येशू काल पण बरं करत होता, आरोग्य देत होता, उद्धार करत होता, तो आज पण करत आहे आणि तो उद्या पण करत राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. समजलं सगळ्यांना? मग काय करायचं आहे? विश्वास. काय करायचं आहे? विश्वास. परिस्थितीकडे बघायचं का? नाही. कशाकडे बघायचंय? वचनाकडे. कशाकडे बघायचंय? वचनाकडे. कारण जेव्हा जेव्हा आपण वचनाकडे बघतो, तेव्हा तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात महान आणि अद्भुत गोष्टी करतो. हालेलुया. समजलं सगळ्यांना? हो. समजलं? हो. या प्रेरणा आपण आपल्या डोळे बंद करूया, आपल्या दोन्ही हात उंच करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. बोलूया परमेश्वराला की प्रभू आम्ही तुझ्या जवळ येत आहोत आणि आम्ही प्रार्थना करत आहोत की त्या जसं तू हो प्रभू याईरच्या त्या मुलीला प्रभूजी मरणातून जिवंत केलंस प्रभूजी, जसं रक्तस्रावणाऱ्या स्त्रीला आरोग्य दिलंस पित्या प्रभू, आज आमच्या समस्या, आमच्या अडचणी, आमचे दुःख घेऊन आम्ही तुझ्या जवळ येत आहोत आणि आम्ही विश्वास करत आहोत पित्या की हो प्रभूजी, जसं आम्ही तुझ्या वचनावर विश्वास करत आहे, हो प्रभू आम्ही विश्वासाने ग्रहण करत आहे, आम्ही तुझ्या महान आरोग्याला प्राप्त करत आहोत प्रभू. कधीच कुठला आजार आमच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही, कुठली गरिबी आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कुठला अंधकार आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण की जीवन देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभू. वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद देतो. येशूच्या नावात मागतो होऊन जाईल.